आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या. विविध भारती पुणे. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात 0.5% कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर 6% आला आहे. नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या द्वैमासिक पतधोरणात आज बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीनं घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. महागाई दर सध्या रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टापेक्षा कमी आहे. मात्र ट्रम्प यांच्या आयात शुल्काच्या निर्णयामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता लक्षात घेऊन रेपो दरात कपातीचा निर्णय घेतला आहे, असं मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्तानं कालपासून 14 एप्रिलपर्यंत सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त शासकीय वसतिगृह, दिव्यांग शाळा आणि समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये व्याख्यानं, रक्तदान शिबिरं, कार्यशाळा, प्रबोधनपर कार्यक्रम आदी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांमार्फत रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कडक तपासणी करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयं नोंदणी न करताच सुरू असून तिथं अनेकदा रुग्णांकडून अवाजवी पैसे घेतले जातात. तसंच काही वेळा पैसे नसल्यास रुग्णांना उपचारही नाकारले जातात, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबईत झालेल्या महाराष्ट्र आरोग्य सन्मान 2025 या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाला 2 पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलं. राज्यातल्या सर्वाधिक प्रसूती करणारं नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या श्रेणीत आकुर्डीतील हबप प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयाला पहिल्या क्रमांकाचा, तर वैद्यकीय अधिकारी श्रेणीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. चंदू काका